नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ मर्यादित याच्या माध्यमातून व्यावसायिक अनुदानावर कर्ज कशा प्रकारे मिळणार आहे, कशा प्रकारे मिळतो याचा संपूर्ण आढावा आपण घेऊया. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, ही जी वेबसाईट आहे, वेबसाईटची लिंक आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. त्यावरून तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट होऊ शकता. तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ मर्यादित. तर इथे यांची एक थेट कर्ज योजना आहे. तर यांची थेट कर्ज योजना कशा प्रकारे, किती कर्ज भेटणार आहे, तर आपण जाणून घेणार आहोत. तर यामध्ये 1 लाखापर्यंत व्यावसायिक कर्ज तुम्हाला भेटणार आहे. पण 1 लाखापर्यंत व्यावसायिक कर्ज कशा प्रकारे भेटणार आहे हे जाणून घ्या. तर मंडळी, तुम्ही म्हटलं की आम्हाला 1 लाख रुपये पाहिजे, तर 1 लाख रुपये तुम्हाला मिळणार असं नाही. तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी 1 लाख रुपयाची गरज असेल, तर तुमचं जर इस्टिमेट असेल, तुमचा इस्टिमेट 80,000चा असेल, तर तुम्हाला 80,000 लोन भेटणार आहे. जर तुमचं इस्टिमेट 1 लाखाचं असेल तर 1 लाख रुपये लोन मिळणार आहे. तर मंडळी, इथे थेट कर्ज योजना कशा प्रकारे त्याचं संपूर्ण आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर आपण पाहणार आहोत की ऑनलाईन अप्लाय कुठे करावं लागेल की ऑफलाईन अप्लाय करावं लागेल ते आपण नंतर जाणून घेणार आहोत. पण इथे आपण पाहू शकता, थेट कर्ज योजना. थेट कर्ज योजना राबविताना अंमलविण्यात कार्यपद्धती. अंब अल तर इथे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये विषय घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत 1 लाख पर्यंतचे कर्ज महामंडळामार्फत मंजूर केले जाते. जे महामंडळ आहे त्याच्या मार्फत 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज आहे ते तुम्हाला मंजूर केलं जातं. परंतु यामध्ये तुमचा जो काही इन्स्ट्रुमेंट असेल त्यावर आधारित आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग ₹45,000 इतका असून अनुदानावर ₹50,000 मर्यादेसह, म्हणजे मर्यादेसह म्हणजे जो काही तुमचा इन्स्ट्रुमेंट असणार त्याच्यावर अवलंबून आहे. तसेच अर्जदाराचा सहभाग ₹5,000. जर तुम्हाला महामंडळ आणि जो काही अनुदान आहे तो सोडून तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्याकडूनचे ₹5,000 व्यवसाय करण्यासाठी ऍड करायचे. सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात करायची आहे. जे काही रक्कम आहे त्याची परतफेड तुम्हाला 3 वर्षामध्ये करायची आहे. जे काही मासिक हप्ता म्हणजे प्रत्येक महिन्याला EM असेल त्या EM मध्ये तुम्हाला रिटर्न करायचे. जे तुमचे ₹5,000 तुम्ही भरलेले असतील ते सोडून जे तुमची काही लोनची अमाउंट असेल तेवढी हप्त्यामध्ये भरायचे. सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर 4% द व्याजदर असेल. तर जे काही तुम्हाला तुम्ही लोन तुमचं जेवढं अमाउंटचं लोन डिस्बर्स होणार आहे तर त्या लोनवर तुम्हाला 4%चं व्याजदर लागणार आहे प्रत्येक वर्षाला. म्हणजे वर्षाला तुम्हाला 4% आहेत, महिन्याला नाही आहेत, वर्षाला आहेत. त्याच्यानंतर इथे मागासवर्गीय घटकातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा, तसेच बँकेमार्फत कर्ज देताना येणाऱ्या अडचणी व कर्ज मंजूर होताना होणारा विलंब टाळण्याकरता थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा 25,000 वरून 1 लाख रुपये पर्यंत वाढवण्याबाबत शासन निर्णय क्रमांक MPC 2017 प्र. 274 महामंडळे दिनांक 21 डिसेंबर 2018 नुसार मंजुरी दिली आहे. तर यामध्ये जे काही आधी जो काही कर्ज मिळत होता तर ते 25,000 रुपयापर्यंतच मिळत होता, पण त्याची मर्यादा आहे ती आता 1 लाखावर केलेली आहे. त्याच्यानंतर येथे सदर योजनेअंतर्गत महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलातून थेट कर्ज योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे. तर आता ते योजनेचे स्वरूप कशा प्रकारे, ते भांडवलास कशा प्रकारे तुम्हाला जो काही इन्स्ट्रुमेंट आहे तो बनवायचे ते पाहूयात. इथं प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपयापर्यंत, जो काही तुमची लोन अमाऊंट आहे ती 1 लाख रुपयापर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला महामंडळाचा सहभाग ₹45,000 इतका असून अनुदान 50,000 मर्यादेसह आहे. म्हणजे महामंडळाचा सहभाग तुम्हाला 45,000 तर भेटणारच आहेत, पण जे काही अनुदान आहे त्याच्यावर मर्यादा आहे. जे काही तुमचा इस्टिमेट असणार आहे त्यावरच तुम्हाला अवलंबून आहे.
त्याच्यानंतर अर्जदाराचा सहभाग 5,000 रुपये, जसं मागे पाहिलं तसंच तुम्हाला तुमचा सहभाग 5,000 रुपये भरायचे आहेत, म्हणजे ते तुमच्याच व्यवसायामध्ये लावायचे. त्याच्यानंतर तुम्हाला सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात म्हणजे 36 महिन्याच्या आत करायची. म्हणजे 36 महिन्यामध्ये तुम्हाला ते काही रिटर्न आहेत ते करायचे. त्याच्यानंतर सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर 4.6% व्याजदर आहे, म्हणजे 4% दर वर्षाला तुम्हाला तो व्याज द्यायचा आहे. म्हणजे वर्षाला 4% असेल तर महिन्याला तुम्हाला काहीतरी 0.23% असणार आहे. त्याच्यानंतर इथे कर्ज मंजुरी करता आवश्यक कागदपत्रे. तर तुम्हाला जो काही कर्ज तुम्ही घेता तर त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे काय लागणार ते इथे महत्वाचे. तर इथे देण्यात आलेले जातीचा दाखला, जातीचा दाखल्यानंतर तुम्हाला इथे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. त्याच्यानंतर रहिवासी पुरावा. तर रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रिक बिल इत्यादी. तर यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्ही वापरू शकता रहिवासी पुराव्यासाठी. त्यानंतर इथे व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की मालाची किमती पत्रक. तर इथे मालाची किमती पत्रक म्हणजे जो काही तुमचा कोटेशन असतो, इस्टिमेट असतो, तर तो इथे त्याला जोडायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला देण्यात आलेले आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात येते. तर जे काही तुमच्या जिल्ह्याचं कार्यालय आहे म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या तिथे त्यांचं कार्यालय असतं, तर इथे अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी केली जाते. ज्यावेळेस तुम्ही जे काही जिल्हा ऑफिसला गेल्यानंतर म्हणजे कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर तो फॉर्म भरायचा आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म दिल्यानंतर तुमच्या अर्जदाराच्या म्हणजे तुमच्या घराची जी जागेची व्यवसायाची पडताळणी आहे, राहत्या घराची व व्यवसायाची पडताळणी आहे म्हणजे पाहणी केली जाते. त्याच्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडे मंजुरी व निधी मागणी केली जाते. म्हणजे जे व्यवस्थापक असतात त्यांच्याकडे जे काही निधी आहे त्याची मागणी तुमच्यासाठी केली जाते. तुमचा जो प्रस्ताव आहे तो टाकला जातो. त्याच्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक मुख्य कार्यालयाकडे संबंधित कर्ज प्रकरणात निधी मागणी करतात. तर सेमच तसं आहे की जे काही कर्ज प्रकरणाची निधी आहे ती मागणी तुमच्यासाठी केली जाते. त्यानंतर संबंधित कर्ज प्रकरणात जिल्हा कार्यालयाकडून लाभार्थ्याच्या सहभागाची रक्कम वगळून पहिला हप्ता 75 अदा केला जातो व प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक यांनी केलेले तपासणी अभिप्रायानुसार दुसरा हप्ता 25% अदा केला जातो. जी काही तुमची लोन अमाऊंट असेल 80,000 1,00,000 रुपये असेल तर जी अमाऊंट आहे तर त्याचा जो काही पहिला हप्ता आहे तो तुमचं काम सुरू करण्या अगोदर 75% तुम्हाला दिला जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं काम पूर्ण झाल्यानंतर तुमचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर तुम्हाला 25% जी रक्कम आहे तो दुसऱ्या हप्त्यामध्ये दिली जाते. तर मंडळी अशा प्रकारे जे काही तुम्हाला व्यावसायिक कर्ज घ्यायचं असेल अनुदानावर तर अशा प्रकारे तुम्ही सहज तुमच्या ज्या जिल्हा ऑफिसला जाऊन तुमच्या कलेक्टर ऑफिसला जाऊन तुम्ही व्हिजिट देऊ शकता, माहिती मिळवू शकता व अर्ज करू शकता. 1,00,000 रुपयापर्यंत व्यवसायासाठी तुम्ही कर्ज व अनुदान मिळवू शकता. तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण योजनेचा व थेट कर्ज योजनेची माहिती तुम्ही घेतली असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. तसेच मंडळी अशाच प्रकारे खूप सारे आपण बिनव्याजी किंवा लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील किंवा बिनव्याजी कर्ज योजना असतील अशा खूप सारे असे आपण व्हिडिओज आपल्या चॅनलवर घेऊन असतो. तर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही व्हिडिओज आहेत महत्त्वपूर्ण व्हिडिओज असतील ते काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील.